छत्रपति शिवाजी महाराज की गढ़किलों की शौर्य गाथा अब दिखेगी नागपुर की धरती पर। खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति की ओर से पहली बार शिव वैभव किले प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। पर्यावरण अनुकूल सामग्री से बनाए गए किलों के जरिए नई पीढ़ी को इतिहास और संस्कृति से जोड़ने का प्रयास किया जाएगा। भारतीय इतिहास में किलों का हमेशा से विशेष स्थान रहा है। स्वराज्य की स्थापना के समय किले सिर्फ पत्थरों की दीवारें नहीं बल्कि पराक्रम, साहस और आत्मविश्वास के प्रतीक बने। इसी गौरवशाली परंपरा को याद दिलाने के लिए नागपुर में पहली बार शिव वैभव किले प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। प्रतियोगिता में शिव किले, विदर्भीय किले और काल्पनिक किले, यह 3 विषयों पर मॉडल बनाए जाएंगे। खास बात यह है कि प्रतियोगिता में केवल पर्यावरण अनुकूल और पुनः उपयोग की जा सकने वाली सामग्री का इस्तेमाल किया जाएगा। 20 से 30 सितंबर तक चलेगा पंजीकरण और अक्टूबर के आखिरी सप्ताह में होगा मूल्यांकन। विजेताओं को दिए जाएंगे 52,000 रुपए तक के आकर्षक पुरस्कार। उधर हाल ही में संपन्न गणेशोत्सव में भी नागपुर ने रचा इतिहास। इस बार 417 मंडलों ने सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया और 5,500 कलाकारों ने ढोल, ताशा, भजन, लोकनृत्य और नाटक के जरिए शहरवासियों का मन मोह लिया। मागील 2 वर्षांपासून साधारणतः हा विषय चालू होता की किल्ले स्पर्धा ही देखील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने घ्यावी। माननीय गडकरी साहेबांच्याही मनात हा विचार होता आणि विशेष करून आपले रमेशजी सातपुते यांची अशी इच्छा होती की आता नवीन पिढीने समोर येऊन या उपक्रमाला पुढे चालवलं पाहिजे आणि म्हणून शिववैभव किल्ले स्पर्धा याच नावाने दरवर्षी ते अव्याहतपणे मागील 40 वर्षांपासून किल्ले स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी अव्याहतपणे घेत आहे। आज आम्हाला अत्यंत आनंद होतो की त्यांच्याच जोडीला अतुल गुरु हे देखील किल्ले स्पर्धा म्हणजे मी 30-40 वर्षांपासून त्यांना विविध किल्ले स्पर्धेंमध्ये जाताना, किल्ले बनवताना, विविध उपक्रम राबवताना पाहिलेलं आहे। ही मंडळी एकत्रित येऊन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून असा एक मोठा उपक्रम झाला पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले निर्माण केले त्या गडकिल्ल्यांची महती, ते गडकिल्ले, त्यांचा इतिहास हा सामान्य माणसांपर्यंत गेला पाहिजे आणि लहान मुलांनी देखील त्याचं वाचन केलं पाहिजे। ही जी भावना रमेशजींची होती, ती भावना, जी भावना अतुल गुरूंची होती, ती सगळी भावना या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून यावर्षी पहिल्यांदा शिववैभव किल्ले स्पर्धा ही खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेचं पूर्ण संयोजन जे आहे ते संजय बंगालेजी करतील। मार्गदर्शन रमेशजींचं राहणार आहे। अतुलजी गुरु आणि अमित गाडगे हे त्यांच्याबरोबर सहकार्य करतील आणि पूर्ण खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होईल त्या दृष्टिकोनातून योजना झालेली आहे। आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आम्ही 2 प्रकारांनी साधारणतः 3 गट याचे केलेले आहे। शिवकालीन किल्ले, शिवकिल्ले, दुसरा गट आहे वैदर्भीय किल्ले आणि तिसरा गट आहे काल्पनिक किल्ले। या 3 गटातही 2-2 आहे। एक समूह किंवा शाळांनी केलेले आणि वैयक्तिक असे 3ही याच्यात आहे। साधारणतः या सगळ्या याला पहिलं बक्षीस जे राहणार आहे ते 51,000 रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 21,000 रुपयाचं आहे 3ही गटांमध्ये। आणि 5-5 बक्षिसं प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहनपर आहे, जे 5,000 रुपये रोख रकमेचे राहतील आहे, जे असे आहे प्रोत्साहनपर आहे। यह अनोखी सांस्कृतिक पहल न केवल एक कला और परंपरा को जीवंत रख रही है बल्कि नई पीढ़ी को भी गौरवशाली इतिहास से जोड़ रही है। तो तैयार हो जाइए इस शिव किले की प्रतियोगिता के लिए और ज़रूर हिस्सा लीजिए।